आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. अरे किती उशीर. ए तुला कुठे जायचंय? मीटिंग आहे का अपॉइंटमेंट आहे? हा ए बाबा, मला काम करायची काय गरज नाही. आपल्या बापाकडं अफाट पैसा आहे. आणि हा, मी जर काम केलं आणि तो पण पैसा आला आणि माझ्या बापाचा पैसा, किती वाया जाईल तो पैसा. बघ, पैसे माझ्या बापाकडेही खूप आहे, पण मला काहीतरी करायचं यार, काहीतरी बनायचंय. आय वॉन्ट टू डू समथिंग यार. काय बनायचंय? हे बघ, तुला मी एक ना गोष्ट सांगतो. एकदा काय होतं, एक मॅनेजर एका भिकाऱ्याला बघतो आणि म्हणतो, काय रे भिकाऱ्या, अरे एवढा हट्टा कट्टा आहेस तू, चांगलं काहीतरी कामधंदा कर, भीक काय मागतोस. तो भिकारी काय म्हणतो माहिती आहे का? काय? त्याने काय होईल? तो बोलतो कामधंदा करशील तर तुला पैसे मिळतील. भिकारी म्हणतो त्याने काय होईल? तो बोलतो पैसे मिळतील मग तुला नाव मिळेल. भिकारी बोलतो त्याने काय होईल? तो बोलतो नाव झालं की तुला बंगला गाडी मिळेल. भिकारी बोलतो त्याने काय होईल? तो बोलतो बंगला गाडी मिळालं की तो आयुष्य आरामात लोळत राहणार तिकडे. मग भिकारी काय बोलतो माहिती आहे का? मग आता काय करतोय? त्याचं काय माहिती आहे का? काय? म्हणजे या आयुष्यात आपल्याला कोणालाही, ज्याला कोणी श्रीमंती लाभते ना, त्यांनी ती बिनधास्त उपभोगावी असं माझं मत आहे. कारण की दुनिया आहे ना, दुनिया ती नेहमी दुसऱ्यांच्या सुखावर जळत असते. ऍग्री. ए स्नेहा आली. हाय. बघा मी किती लवकर आली आहे ना. हा ये ना, बस ना. लवकर, बरोबर अर्धा तास लेट. ए खोटं बोलू नकोस. तू 3:30ला बोलला होता आणि मी फक्त 5 मिनिट उशीर आली आहे. मी 3 वाजता बोलवलं. 3:30. तीन. 3:30. अरे 3:30. ए तू का तिची बाजू घेतोय? ये बाबा, मी बाजू बिजू घेत नाहीये रे, मी फक्त स्त्री दाक्षिण्य दाखवतोय. रोहित सारखं नाही. ए रोहित का नाही आला रे अजून? कॉलेजमध्ये असताना तर तो फार पंक्च्युअल होता. इन्स्पेक्टर झाला आता तो. ए तो आताही बदलला नाहीये. हा कॉलेजमध्ये जसा होता ना तसाच आहे. नम्र, कामात अगदी डॅशिंग. क्या बात आहे. तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ. अरे त्याला ज्याने हे बनवलं त्याच्यासाठी थोडं तरी क्रेडिट ठेवा. त्याला जेव्हा पैसे पाहिजे होते ना, तेव्हा त्याला मीच मदत केली होती, मी. ए बासा, ए मित्रांमध्ये पैशांचे काय हिशोब ठेवतोस रे तू? फ्रेंड, यू आर रॉंग. माय फादर टोल्ड. माझे पप्पा काय बोलतात माहिती आहे का? माझे पप्पा बोलतात, आपण आयुष्यात ना पैशाचा हिशोब जर पक्का ठेवला तर माणसाचे अख्खं आयुष्य सोपं जातं. एक्झॅक्टली करेक्ट. तुझे पप्पा ना अगदी करेक्ट बोलले. पण तुला सांगू, तुझ्या पप्पांचं खरं यश यातच आहे. ए गाय बस ना, या. यस 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 यस. ये लवकर बस. अय्या. ए रोहित, हा. तू सिव्हिल ड्रेस मध्ये का आला? मला तुला इन्स्पेक्टरच्या ड्रेस मध्ये बघायचं होतं ना. त्यासाठी तुला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. काय रे रोहित, तू आमचा मित्र आहे ना. आम्ही रुबाब दाखवला असता जर तू इन्स्पेक्टरच्या युनिफॉर्म मध्ये आला असता. ए त्या नाक्यावर पण मिळतात इन्स्पेक्टरचे ड्रेस भाड्याने. बा करेक्ट यश.
अगदी बरोबर बोललास तू. पण काय यश, स्वतःचं घर आणि भाड्याचं घर यामध्ये जो फरक असतो ना, तोच फरक खरी वर्दी आणि भाड्याची वर्दी यामध्ये असतो. त्यापेक्षा जास्त लक्षात ठेव. काहीतरीच काय. अरे खरं काम तर ते फिल्ममध्ये आणि नाटकात काम करणारे पोलीस करतात. तुम्ही आपले आहेत मोर्चा सांभाळत. यश, तू खरंच अजून बदलला नाही. डू यू नो समथिंग? हं? परफेक्शन को इम्प्रूव्ह की जरूरत नाही होती. ए पहिलं मला सांग, ते मर्डर वगैरे सगळे खरे असतात का? अरे म्हणजे काय, अगदी खरे असतात. मग तुम्हाला तर जाम मजा येत असेल ना, एकदम थ्रिलिंग. अरे तू पण काय, मर्डर झाला काय आम्हाला काय मजा येणार आहे का? काही मजा वगैरे नसते रे. हां, पण एखादा मर्डर जर प्लॅन केलेला असेल तर त्यात एक्साइटिंग असेल ना. अरे यार, मर्डरमध्ये एक्साइटिंग काय आलं? काय एक्साइटिंग वगैरे नसतं अजिबात. मग आणि तुला एक सांगू का, कुठलाही मर्डर हा प्लॅनिंगने जरी केला असला तरी तो काही ना काही सुराग सोडतो. हे बघ, कुठलाही जेव्हा खून होतो ना, त्यामध्ये दोनच उद्देश असतात. एक तर त्याला प्रचंड फायदा होणार असतो किंवा त्याची खूप मोठी दुश्मनी असते. लक्षात ठेव. म्हणजे काय, हे बघ तुला एक सांगतो, जेव्हा एक माणूस कोणाचा तरी खून करतो, तेव्हा त्याची खूप जुनी त्याच्यासोबत दुश्मनी असेल किंवा त्याला मारल्यानंतर त्याच्याकडनं प्रचंड पैसा, प्रचंड फायदा होणार असतो, म्हणून तो त्याचा खून करतो. शोध शोध अरे वेडा आहेस का तू? मला सांग, तू मला मदत करणार आहेस की नाही? मी तर करणारी नाही आणि तुलाही करू देणार नाही. अरे लोक तुला बावळट म्हणतात, त्यावर तू स्टॅम्प मार ओकेचा. अरे लोक आपल्याला फट्टू म्हणतात, मोठ्या बापांची वाया गेलेली पोरं, मोठ्या बापांच्या पैशावर मजा मारणारी पोरं. अरे आहोत आपण, ओके. तू हे सगळं ऐकत राहा. मी मात्र काहीतरी थ्रिलिंग करणार आहे. अरे आपण काहीतरी काम करूया ना मग. काम मर्डर करणं यात थ्रिल नाहीये, यात लहान मर्डर. अरे रोहित म्हणला की पकडले जाणारच. वेड आहेस. समज आपण पकडले गेलो, पकडणे शक्य नाही पण पकडले गेलोच, तर आपले बाप कोणत्या दिवशी कामी येतील, त्यांचा पैसा कोणत्या दिवशी कामी येईल. कदाचित आपण त्याच कारणासाठी मोठ्या बापांच्या पोटी जन्माला आलो असेल. अरे पण पकडलं की संपलंच ना सगळं. नो वे यार. आठवत आहे रोहित काय म्हणाला होता? काय? प्रत्येक खुनामागे दोनच उद्दिष्ट असू शकतात. एक तर कोणाची तरी दुश्मनी, नाहीतर फायदा. पण आपण कुणाला मारायचं आणि कुणाला मारला की आपला फायदा आहे? इसमें तो गेम है ना दोस्त. यालाच तर प्लॅनिंग मर्डर म्हणतात.
खूप मजा येईल, थ्रिल येईल. येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या गेममध्ये एंट्री आहे पण एक्झिट नाही. नीता, तो भुरटा चोर सापडला का? नाही सर, ना त्याच्या चोरीमध्ये साम्य आहे ना पद्धतीमध्ये. मग म्हणजे सर तो कुठल्याही प्रकारची चोरी करतो आणि कुठल्याही पद्धतीने. म्हणजे सर आपण दोन निष्कर्ष लावतो. एक तर त्या चोराने जी वस्तू चोरी केली त्याचा काहीतरी फायदा होत असेल त्याला, नाहीतर मग त्याची कोणाबरोबर तरी दुश्मनी असेल. काय नीता मॅडम, ही हल्लीची पिढी फार विचित्र आहे. म्हणजे ही फक्त मजा मस्ती थ्रिल म्हणून सुद्धा गुन्हे करतात. अगदी खरंय. हल्ली टाइमपास म्हणून पैज लावून सुद्धा असे गुन्हे घडतात. आणि त्यामुळे या पिढीमुळे आपली तपासाची दिशा सुद्धा अशीच भरकटत चालली आहे. एक्सक्यूज मी सर. हॅलो, हां नील बोल. काय पार्टी? काय सांगतोस? तुम्ही दोघं ना? ओ बरं, ओके, मी त्यांना विचारतो. ओके, या बाय. सर, आज रात्री तुम्ही काय करताय? का रे बाबा, पार्टी देतोस की काय? नाही म्हणजे मी नाही, माझे मित्र देत आहेत आणि त्यांनी तुम्हा दोघांना इन्व्हाइट केलं आहे. म्हणजे तुम्हा दोघांना त्यांना प्रत्यक्ष बघायचं आहे, तुम्हाला आणि नीता मॅडमला. मला चला, चांगली गोष्ट आहे. कोणीतरी पोलिसांना पार्टीला बोलवत आहे, याचा अर्थ ते आयुष्यात कधी गुन्हा करणार नाहीत अशी खात्री आहे त्यांना. राईट सर. ठीक आहे, येतो आम्ही. थँक्यू व्हेरी मच सर. मी सर फक्त एक फोन करून येऊ. बरं. थँक्यू. हॅलो. हॅलो स्नेहा. हां ॲक्शन बॉस बोल. अच्छा, पार्टीचं कळलं ना? हो कळलं ना, फंटुशनी झुरळ मारलाय, त्याबद्दल देतोय तो पार्टी. मी तर गिफ्ट पण घेतलंय त्यांच्यासाठी. क्या बात आहे. ठीक आहे, मी पण काहीतरी घेतो. आपण रात्री भेटूया. ठीक आहे, रात्री भेटूया आपण. चल मग, बाय. ओके बाय. हे हाय, ग्रेट जॉब यार. एक झुरळ मारलाय तुम्ही. व्हॉट अन अचीवमेंट यार. ग्रेट. हे काय गिफ्ट कशाबद्दल? सहज.
थँक्यू. झुरा मारलाय ना तुम्ही. अच्छा मला सांगा इतक्या लवकर का बोलवलंय मला तुम्ही आज? मदत करायला. मदत? माझी कसली हवी आहे मदत? रोहितला प्रूफ द्यायचंय की आम्ही ही डेरर आहोत ते. ते दिसलंच ना, तुम्ही झुरळ मारलाय. स्नेहा, रोहित स्मार्ट आहे आणि आम्ही बावळट आहोत. हो म्हणजे काय? आज कुठलेही बॅकअप नसताना तो स्वतःच्या पायावर उभा आहे. ही इज इंटेलिजंट. इंटेलिजंट. आय अग्री. आता आम्ही एक गेम खेळणार आहोत. त्यात जर रोहितने ओळखलं की खून कोणी केलाय, ही इज ओन, म्हणजे तो जिंकेल. अरे ते तर त्याचं कामच आहे. तो एका दिवसात खुन्याला पकडतो, नो डाऊट. पण गेम काय आहे? आम्ही तुझा खून करणार आहोत आणि रोहित शोधणार की स्नेहाचा खून कोणी केला. काय काय बोलताय तुम्ही यश? नील? स्नेहा, तू आमची मैत्रीणच ना. हो. सो प्रूव्ह इट. आम्हाला हुशार सिद्ध करण्यासाठी तुला थोडंसं रक्त सांडावं लागेल. हे बघ, मी ना वायरने तुझा गळा दाबेन. तुला कमीत कमी त्रास होईल ना याची काळजी मी घेईन. आफ्टर ऑल वी आर फ्रेंड्स, यू नो. अरे नील, यश, हे काय बोलताय तुम्ही? काय नाही ग, असंच. शाह, तडेपली सुद्धा नाही, लगेच मेली. अरे यश, स्नेहा, मेली. आता काय करायचं? हे बघ, तुला अगोदरच सांगितलं होतं या गेम मध्ये एंट्री आहे, एक्झिट नाही. एक्झिट हवी असेल ना तर डायरेक्ट वरती. हा, अरे पार्टीला 3 तास आहे, आता काय करायचं? पण थांब थांब. हे बघ, तू ही पर्स आणि चप्पल बाहेर नेऊन टाक. ही जी बॉडी आपण पाठीमागच्या कपाटात ठेवूया. चल. संध्याकाळी पार्टी झाल्यानंतर या बॉडीची कशी विल्हेवाट लावायची ते मी तुला सांगतो. ठीक आहे, तू चल. चल लवकर. जा, ते चप्पल आणि पर्स बाहेर नेऊन टाक.
ते कसं असतं गुन्हा गुन्ह्याच्या भरात घडतो आणि जो गुन्हा plan करून करतो, त्या गुन्ह्याची कायद्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त शिक्षा असते.